आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे तो, आम्हाला कसं काय माहिती असेल? आज दुपारी 3 वाजेपर्यंत मैदान खाली करायचे निर्देश दिलेले. हा प्रश्न सत्तेतल्या लोकांना तुम्ही विचारायला लागेल, मला यातलं काहीच माहिती नाही. मी ऑर्डर पण वाचलेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारावा लागेल. ताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सामाजिक प्रश्नावर कुठेतरी राजकीय पोळी वाजण्याची सद्यस्थितीत काम चालू आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. काही असं बी आहे की एकंदरीत आपण बघतोय की आज जरांगेंचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा आणि कोर्टामध्ये सांगितलं जातंय की ही जे आंदोलक आहेत हे हुल्लडबाजी करतात, दंगा करतात आणि काही जण या ठिकाणी आंदोलन करायला आलं नाही तर हुल्लडबाजी करायला आलेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला वाटतं सगळे तुमचे प्रश्न मला विचारायचे तर महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे, कारण काय महाराष्ट्र सरकारचं नियोजन आहे, महाराष्ट्र सरकारचे पोलीस आहेत, महाराष्ट्र सरकारला हे उत्तर द्यावं लागेल ना सगळं कोर्टाला. आम्हाला कसं माहिती असेल? उडत उडत अशी बी बातमी येते की आज राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघून GR काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. जर काढणार असतील GR तर स्वागत आहे त्याचं. फक्त ज्यांचे कुणबी दाखले सापडले अशांनाच हा GR लागू केला जाईल असं देखील म्हटलं जातंय. GR येऊ तर द्या ना. GRच्या आधी कसं मी सांगू शकणार, कारण एक तर GR आलेला नाही आणि मी वाचलेला नाही, त्याच्यामुळे जो कागद बघितलाच नाही त्याच्यावर कसं बोलणार. आगामी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका येऊ पाहतायत. आज देखील आपण या संदर्भात बैठक देखील घेतलेली आहे. बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होणार. हा काय विषय पवारांचा नाही, हा पक्षाचा, माझा वैयक्तिक कुणाशीच लढाई नसते, तुम्हाला माहिती. म्हणजे माझी लढाई विचारांची आहे आणि हे धोरणात्मक कामं असतात, त्याच्यात कसलं काय कुटुंब आणि काय. दुसरीकडे आपण बघितले की 8 दिवसापूर्वी युगेंद्र पवार यांनी स्टेटमेंट दिलंय की पुन्हा कुठलीही निवडणूक मी अजितदादांच्या विरोधात लढणार नाही. त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो ना, चांगली गोष्ट. मराठा आंदोलनाकडे बघत असताना ज्यावेळी पवार साहेबांचं सरकार होतं त्यावेळी का आरक्षण दिलं गेलं नाही असा प्रश्न सातत्याने सत्ताधारी विचारतात. सातत्याने मी देवेंद्रजींना खूप विनम्रपणे प्रश्न विचारते. ते विरोधी पक्ष नेते असताना म्हणाले होते, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो विल देर इज कमिटी, सर्वे आणि रिपोर्ट. आज 250 खासदार आमदार आणि 300 खासदारांचं त्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळे एवढी मोठी सत्ता असताना ते का नाही देते हा प्रश्न ना. आत्ता वास्तव आत्ता आहे ना. काल मी 10वीत जास्त अभ्यास केला असता तर बोर्डात पहिली आली असते, असं बोलण्यात काय पॉईंट आहे. आत्ता वास्तव काय आहे, आमचं घर फोडलं, आमचे पक्ष फोडले, ताकद वाढवायचा प्रयत्न केला, झालं ना, केलं ना सगळं. 250 आमदार आलेत ना, सगळ्यांची घरं आणि पक्ष फोडून. मग आता करा काम, सगळ्यांचा नाही. हायकोर्टाने काल निरीक्षण नोंदवले की मराठा आंदोलन कुठेतरी हाताबाहेर गेलेले आहे. सरकारने लवकरात लवकर यावरती निर्णय घेऊन कुठेतरी मुंबईमधील लोकांच्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्याचा सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करावा. हो, कारण काय सरकारचंच फेलियर आहे ना. सरकारने चांगलं नियोजन केलं असतं, व्यवस्थित पाण्याची सोय केली असती, व्यवस्थित खायची सोय केली असती, व्यवस्थित झोपायची सोय केली. हे येणार आहे ते तर माहितीच होतं ना, जगजाहीर होतं. तुम्हाला तुमच्या चॅनलवर रोज बातम्या गेले महिनोन महिने येणार आहे. जे अनेक महिन्यापूर्वी यायचं ठरलं होतं, असं नाही की आता ठरवल्यानं आले. पाटलांनी आधीच सांगितलं होतं ना की मी येणार आहे. आणि सगळे आंदोलन करते कुठून येणार आहेत, किती, हा काय इंटेलिजन्स नव्हता सरकारकडे? महाराष्ट्र सरकारचा इंटेलिजन्स काय करतोय मग? पूर्ण महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप का करत नाही हा प्रश्न सरकारला विचारायला लागेल तुम्हाला. आपण केंद्र सरकारमध्ये मी तर संसदेत मांडलाच आहे, सगळा डेटा तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या चॅनलने दाखवलंय की आरक्षणाच्या बाबतीत मी किती वेळा या राज्यात सगळ्यात जास्त आरक्षणावर बोलणारी खासदार सुप्रिया सुळे आहे. राहुल गांधी यांची काल बिहारमध्ये सभा झाली. यावेळेस भारतीय जनता पार्टीने तयार राहावं, कारण मी एक हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. गेल्यापर्यंत त्यांनी मतचोरीचा घेतलं होतं. काय नक्की प्रकार असणार आहे आता बघूया ना, जेव्हा फोडतील तेव्हा कळेलच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.